या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील श्री विश्वकर्मा समाज संघटना वतीने भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। वीरभद्र मंदिरापासून मुख्य रस्त्याने हनुमान मंदिरामार्गे काशी विश्वनाथ मंदिरात विश्वकर्मा जन्मोत्सव सांगता करण्यात आले। या शोभायात्रेत पारंपरिक सनई, वीरभद्र, पुरवंत, संबळ, वाद्यवृंदांसह भरतनाट्यम, लावणी नृत्य, सिने नृत्य बालकलाकार मुलींनी अतिशय सुंदरतेने सादर केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा मंडळाचे पांचाळ समाज संघ सोलापूरचे अध्यक्ष शिवानंद सुतार यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगपती धनंजय धर्माधिकारी अँड परमेश्वर सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। चंद्रकांत सुतार, किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे, अण्णाप्पा सुतार, रवींद्र सुतार, विश्वकर्मा समाज संघटना नूतन अध्यक्ष विजयकुमार दीक्षित, रेशीम कृषी उद्योगचे माजी अधिकारी अमोघ सिद्ध बडिगे, सुभाष सुतार सर, राजकुमार कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते। विश्वकर्मा जन्मोत्सव कार्यक्रमाकरिता मंद्रुपच्या पंचक्रोशीतील सदभक्त, समाज बांधव आणि भगिनी यांच्या उपाध्यक्ष निरंजन सुतार, भगवान सुतार, सचिव शिवानंद सुतार, विजय धर्माधिकारी, सचिन सुतार, नागनाथ सुतार, सिद्धाराम सुतार तसेच अभिषेक पोतदार, मोनप्पा राहणार सुतार, अंबन्ना सुतार, काळप्पा सुतार, श्रीकांत सुतार, बसवराज धर्माधिकारी, शिवशरण सुतार, उत्तम सुतार, भीमा मोनेश्वर, सागर पोतदार, दामाजी सुरेश, मोनप्पा सुतार, यशवंत, सीताराम, चिदानंद, लक्ष्मण सुतार आदींची उपस्थिती होती।
मी शिवानंद मोनप्पा सुतार, विश्वकर्मा मय पांचाळ समाज कालिका देवस्थान उत्तर कसबा मसरी गल्ली सोलापूरचा अध्यक्ष आहे। विश्वकर्मा समाज संघटना मंद्रुप या ठिकाणी आज विश्वकर्मा पूजन दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आजचा हा कार्यक्रम अप्रतिम झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये जी शोभायात्रा निघाली ती अतिशय सुंदर होती। सर्व समाजाचे भाविक या ठिकाणी उपस्थित होते। हा कार्यक्रम याकडून तिसऱ्या वर्षी होत आहे। इथून पुढे हा कार्यक्रम असेच पुढे जात आहे, असंच पुढे चालू राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणात चालू होईल। आणि मी विशेष करून विश्वकर्मी समाज बांधवांना विनंती करतो की मंद्रुपमध्ये जसा विश्वकर्मी समाज बांधव पांचाळ एकत्र आहे त्याचप्रमाणे समस्त महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यांनी एकत्र येऊन जर कार्य केलं तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये कार्य होईल अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सोलापूरचे प्रमुख मान्यवर शिवानंद सुतार अध्यक्ष या ठिकाणी आमच्या या विश्वकर्मा जयंतीसाठी लाभले। खरोखरच आम्ही भाग्य समजतो। त्यांचंही कार्य चांगलं आहे। त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मंद्रुपच्या सर्व विश्वकर्मा समाजाने एकत्र येऊन आज विश्वकर्मा जयंतीचं शोभायात्रा मिरवणूक जोश होशात काढलेला आहे। यामागचं कारण म्हणजे सुतार समाज, सोनार समाज या जेवढे समाज आहेत त्या सर्व समाजावरती प्रेम करणारे इतर अन्य समाजाने देखील आम्हाला प्रोत्साहित करून त्यांनी सहकार्य केले आणि या शोभायात्रेमध्ये अनेक मान्यवरांनी आपलं सेवा या ठिकाणी बजावलेले आहेत। मी सर्वांचंच त्यामध्ये संबळवादक असू देत किंवा भरतनाट्यम सादर करणारे असू देत किंवा आमचे संगीत पेटी मास्तर असू देत, तबला मास्तर, सगळ्यांनी इव्हन छोटे छोटे लेकरांनी देखील विश्वकर्मा भक्तांनी सुंदर असं नृत्य करून या संपूर्ण शोभायात्रेचं जे शोभा वाढवलेलं आहे। खरोखरच मी आजपर्यंत मंद्रुप गावात अशी शोभायात्रा बघितलेलं नाही आहे। कारण हे 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांचं समाज आहे आणि हे थोडंसं कमी प्रमाणात समाज आहे। तरी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन या समाजाला इतर समाजाने देखील प्रोत्साहित करून शोभायात्रा सुंदरतेनं काढून आज विश्वकर्मा जयंती उत्सव उत्तम रीतीनं पार पाडून महाप्रसादाचं देखील वाटप केल्याबद्दल मी मनापासून मंद्रुपच्या विश्वकर्मा समाजाच्या वतीनं सर्वांचंच मी शेवटी पत्रकारांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच आम्हाला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे शब्द इथंच थांबवतो। जय हिंद, जय विश्वकर्मा। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच। तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर।